नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची रेसिपी आहे आपली अंड्याचा झणझणीत रस्सा। थोडासा वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी मसाला भाजून घेतला। याच्यामध्ये मी कांदा, खोबरं, धने, खसखस वगैरे भाजून घेतलंय। इथे घेतले मी लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो, हे देखील आपण मसाल्यामध्येच बारीक करणार आहोत। आता आपण इकडे तेल गरम करायला ठेवले। आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत टोमॅटो आणि अद्रक लसूण याचं पेस्ट केली ही आता आपण छान अशी परतून घ्यायची आहे। आता आपली ही पेस्ट अशी छान अशा प्रकारे परतली गेली आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण दुसरं तयार केलेलं वाटण, ज्यात की कांदा, खोबरं वगैरे होतं। हे वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। हे देखील छान व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि याला देखील छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर। आता आपलं वाटण परतत आहे, त्याला छान असं 5 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। त्याला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं अगोदर। मसाल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतले गेले पाहिजे। थोडंसं आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात। आता आपण झाकण काढून बघूयात। आपला मसाला आता छान असा तेलावरती परतला गेलाय। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले। अगोदर लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे, त्यानंतर थोडीशी हळद, गरम मसाला, त्यानंतर धनापूड आणि थोडीशी आपल्याकडे चिकन मसाला आहे, तो देखील आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचे, छान असं। आता इकडे बघू शकताय आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे। छान अशा प्रकारे तो शिजला गेला आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत। दीड चम्मच आपण मीठ टाकून घेतलंय। आता आपण याच्यामध्ये मीठ अगोदर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। लागेल तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे आपल्या आवडीनुसार, आणि एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। अजून थोडंसं पाणी टाकून घेते याच्यामध्ये। म्हणजे शिजून आपलं छान असं घट्टसर रस्सा होईल। बघू शकता आता आपल्या भाजीला छान असं उकळी आली आहे। आता आपण याला गॅसला थोडंसं स्लो करून घेऊयात आणि आपण याच्यामध्ये आता अंडे टाकून घेऊयात। इथे मी अंड फोडून घेतलंय। आता इथे आपण अंड हळूच असं टाकून द्यायचं आणि याला अजिबात हलवायचं वगैरे नाही। आता दुसरं देखील अंडा आपण अशाच पद्धतीने टाकून घेऊयात। आणि एक मध्ये आपण टाकून घेऊयात अंड। आता याला अजिबात आपल्याला हलवायचं वगैरे नाही आणि आता याला असंच आपण शिजवून घेऊयात। तर याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे। 10-15 मिनिटांसाठी आपण ही शिजवून घेणार आहोत अंडी।
अशा पद्धतीने आपला अंड्याचा गावरान रस्सा तयार झालाय. तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसं झालंय तो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.